महाराष्ट्र माझा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। उपस्थित माझ्या मित्रांनो, व्यासपीठावर उपस्थित असणारे, व्यासपीठ नाही गाडी आहे, त्या गाडीवर उपस्थित असणारे संशोधक या शिवरूपराजे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सोळसकर, विक्रमप्पा, डी.के. पवार, अमित मागल, मंगेश, विलासभाऊ नलवडे, डी.के. पवार, रणजितसिंह भोसले, चेतन शिंदे, प्रतिभाताई, जिजामाला नाईक निंबाळकर, आता सगळ्यांची नावं अपेक्षित आहे। मी प्रल्हाद तात्या या ठिकाणी नाही आहेत, कारण गुलाल खरं मी प्रल्हाद तात्यांना शब्द दिला की तुम्हाला गुलाल आणून देतो। मला एक सांगायचं, इथं जेवढे आपण बसलोय, उभं आहे, त्यांचा एकट्याचा गुलाल नाही, माझ्या बहिणींचा गुलाल आहे। कारण आपलं सामर्थ्य आणि जेव्हा नारी शक्ती एक होते तेव्हा हा गुलाल येतो। या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजेशाहीच्या भिंती तोडून हा धनगर समाज, खनिक समाजाचा सचिन पाटील फलटणचा आमदार झालेला आहे। तिथे कुठला नाईक निंबाळकर आमदार झाला नाही। मी शब्द दिला होता की आतापर्यंत मी सर्वसामान्य लोकांनी आम्हाला पालखीत घेतलं। सामान्य लोकांच्या हातामध्ये सत्ता देण्याचा शब्द आम्ही दिला होता। हा शब्द सहजासहजी या तालुक्याचा आमदार बदलणं शक्य नव्हतं। मी आभार मानतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी फलटणला भरभरून दिलं, ज्यांनी पाणी दिलं, ज्यांनी रेल्वे दिली, ज्यांनी MIDC दिली, ज्यांनी रस्ते दिले, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना कोणी विसरू शकत नाही। तर देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्याचा कडकडाट करावा। महायुतीला जागा घड्याळाकडे गेली आणि घड्याळाकडे जागा गेल्यानंतर बाळासाहेब होते, शिवरूपराजे होते, मी या ठिकाणी नामदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की फलटणचा आमदार आम्ही तुम्हाला। अजितदादांना आतापर्यंत विश्वासघातकी माणसं भेटली होती, जेवढी माणसं त्यांच्या बरोबर होती त्यातली ही 2-3 प्रामाणिक डी.के. पवार पण गेले मागे, 2-4 प्रामाणिक भेटली आणि ह्या प्रामाणिक माणसांनी प्रामाणिकपणे काम केलं। मी या ठिकाणी खासदार नितीन काकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो। या नितीन काकांनी सुद्धा आज त्या ठिकाणी त्यांचे भाऊ आमदार झालेले आणि वाईला सभा असल्यामुळं ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत। मी नितीन काकांचं या ठिकाणी आभार मानतो, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले। ते माझे मित्र, माझा भाऊ जयकुमार गोरे यांचा आभार मानू शकत नाही, कारण जयाभाऊनी जेवढे कष्ट फलटणच्या विकासासाठी केले तिथले या आमदारांनी पण कधी केले नव्हते। आणि म्हणून सचिन पाटलांना फलटणच्या सर्वसामान्य माणसांनी शब्द दिला। मला पाटलांना एवढं सांगायचंय की दीपक चव्हाण आता माजी आमदार झाले, तुमच्या हातात तालुक्याचे सूत्र आले। ज्या पद्धतीने रामराजे असतील, त्यांचे भाऊ असतील, पिट्टू बाबा असतील, त्यांची पोरं असतील, त्यांनी प्रचंड दहशत प्रशासनावर केली। अधिकाऱ्यांना आरेरावी केली, पोलीस स्टेशन जाळण्याची भाषा केली, गोरगरिबांना दम दिला, हसून दम बंद करण्याचा प्रयत्न केला। हे लोकशाहीमध्ये बरोबर नाही। माझ्या सचिन पाटलांना सांगणं आहे की पाटील तुम्ही आज आहे, आता आहे। दीपक चव्हाणमध्ये मला दीपक चव्हाणच्या बाबतीत मला बोलायचं नाही। दीपक चव्हाण निष्क्रिय आमदार होता, पण त्यांनी काही गोष्टी तिने जपल्या। हे तिघा भाऊ
या दीपक चव्हाणच्या जीवावर वेगवेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांना धमके, लोकांना धमक्या, प्रशासनाला धमक्या, पोलीस स्टेशन पेटवून देतो, प्रांत अधिकाऱ्यांना धमकी, त्या धमक्या बंद झाल्या पाहिजेत. दादागिरी फलटणची मोडली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचं राज्य फलटणमध्ये आणायचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं. गोरगरीब फलटणचा कुणी गेला तर त्याचं काम इमाने इतबारी करण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांनी लोकांनी डोक्याने घेतलंय. फलटणची सत्ता आणणं सोपं नव्हतं. फलटणच्या लोकांनी तुम्हाला, आम्हाला, माझ्यावर, आमच्यावर, तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास ठेवून दिलाय. आपण चुकीचं वागलो तर फलटणची जनता माफ करणार नाही. मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय, आज या ठिकाणी रामराजे होते, संजीवराजे होते, त्यांनी राजेशाही आणण्याचा प्रयत्न केला, मुद्रेशाही आणण्याचा प्रयत्न केला आणि राजेशाही, मुद्रेशाही सर्वसामान्य पोरांना महाराज म्हणायला लावलं, पोरांना वाकायला शिकवलं. मी आज सांगतो या ठिकाणी की कुणी वाकायचं नाही, कुणी पाया पडायचं नाही. ही मुद्रेशाही गेली, त्यांची जहागिरी पण गेली आणि आता फुगिरी पण गेलेली आहे. सर्वसामान्य कुटुंबातला आमदार झालेला आहे. आमदार काय असतो? आमदार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतो. प्रसंगी विधानसभेमध्ये तुम्हाला तालुक्याच्या प्रश्नावर कटू भूमिका घ्यावी लागणार आहे. सत्ता महायुतीची येणार आहे, याच्यामध्ये कुठली आता चिंता करायची काही कारण नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीने कोरेगावचा आमच्या .52 प्रश्न असेल, नीरा देवकरचा प्रश्न असेल, दोन बलकुडीचा 12 मै करण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचं मी बघून घेतो, तुम्ही चिंता करायची कारण नाही. पण पाणी हे पुढच्या 5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये जर गेलं नाही तर आपल्याला इलेक्शन पुढची लढवण्याचा अधिकार नाही. ज्या लोकांनी आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर निवडून दिले, मी बोलतो कडक, पण मला सगळ्यांना सांगायचं की आपल्याला ज्या मायमाऊलीने निवडून दिले, वयस्कर माता भगिनीने निवडून दिले, त्यांचा आदर आपल्याला सर्वांना मिळून करायचा आहे. आणि जे पडले, दीपक चव्हाण पडलेत, राजेगण पडलाय, त्याच्या दारामध्ये कुणी गुलाल करू नका. आपल्याकडं पराभव पचवायची क्षमता आहे आणि विजय पचवायची सुद्धा क्षमता आहे. कुणीही रामराजांना मानणाऱ्या कार्यकर्त्याच्या घराच्या समोर फटाकडे फोडायचे नाहीत, हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि हा रणजितसिंह निंबाळकरचा शब्द आहे. एकाही रामराजेच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे, हा ही माझी तुम्हाला शपथ आहे. रामराजेंचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्या विरोधात काम केलं, आज तो दिवस मावळला आहे. कुणावर बदला घ्यायचा नाही, आपल्याला कुणाचा रिवेंज काढायचा नाही, आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही. आपल्याला निवडून दिले ते कुणाला त्रास देण्याकरता नाही, आपल्याला फलटणला विकास करण्याकरता या ठिकाणी निवडून दिले. आपली जबाबदारी आहे या ठिकाणी की फलटणच्या तरुणांनी आपल्याला बेरोजगारी मिटवण्यासाठी निवडून दिलंय, फलटणच्या शेतकऱ्यांनी आपल्याला पाणी आणण्यासाठी निवडून दिलंय, महिला भगिनींनी आपल्याला त्यांच्या योजना पूर्ण करून दिले, गोरगरिबांनी आज 1,20,000 मतदान दिले. ते आपण कुणाचा बदला घ्यायला, कुणाला घरी पाठवायला, कुणाचं पार्सल कुणाला कुठं पाठवायला निवडून दिलेलं आहे. ही जुगंडशाही, ही गुंडशाही, फलटणमधले गुंडगिरी सगळी मोडून काढून सर्वसामान्य माणसाला नीटपणे जगता आलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला प्रामाणिकपणे त्याला काम करणाऱ्या माणसाला सहकार्य मिळालं पाहिजे. तरुणांना उद्योग करण्यासाठी उद्योग मिळाले पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, ही आपली जबाबदारी आहे. आज ठीक आहे, तुमच्याबरोबर मी पण आनंद साजरा केला, पिशी पिळली, पण ह्याचा अर्थ कुणाला त्रास देणं, कुणाला हे करणं मी कुणाला सहन करणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी जर कुणाला त्रास दिला तर लक्षात ठेवायचं, रणजितसिंह निंबाळकरचे दरवाजे त्याला बंद असणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना आपलंसं करा, सगळ्यांना आपलंसं करा. काल ज्यांनी तुमच्या पायाशी उपाय ठेवला त्यांना आपलंसं करा, ज्यांनी विरोधात मतदान केले त्यांना आपलंसं करा, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय त्यांना आपलं करा. हा आपला धर्म आहे, आपला धर्म आहे, आपला धर्म आहे. एकदा निवडून दिल्यानंतर आमदार हा फलटण तालुक्याचा असतो, भारतीय जनता पार्टी आणि भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आमदार नाहीये. तो फलटण तालुक्यातल्या महिला भगिनी बंधू आणि सर्व ज्येष्ठ नागरिक तरुणांचा आमदार आहे. त्यामुळे आमदार आपण कुठल्या पक्षाचा व्हायचा नाही. ज्या ठिकाणी निवडणुका असतील त्या ठिकाणी पक्षाची बाजू जरूर घ्या,
पण निवडणूक सोडून राजकारण नको आहे. निवडणूक सोडून सर्वसामान्य माणसाला आपल्याला पुढे घ्यायची भूमिका करायची. आज तुम्हाला 17-18 हजाराचा लीड मिळालाय. पाटील, या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस उभा राहील त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा विरोधात भरला नाही पाहिजे. एवढं प्रेम लोकांचं आपल्याला जिंकायचंय. आपल्याबद्दल दहशत, आमचं धमका, गैरसमज पसरून दिले. पण तुम्हाला माहिती, रणजित निंबाळकरनी कोणाच्या वळ्या पाचव्या पाय ठेवला नाही. मला, माझ्या बायकोला, माझ्या मुलींना अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी सगळं पचवलंय. सगळे अपमान पचवलेले आहेत. हे अपमान जनतेची सेवा करून, ज्या जनतेनं आज तुम्हाला सांगतो, मी या तालुक्यातल्या ज्या 1,20,000 महिलांनी आणि पुरुषांनी निवडून दिलेलं आहे त्या सर्वांना माझं रणजित निंबाळकर सांगतोय की सचिन पाटलांना तुम्ही निवडून दिलं नाही, रणजित निंबाळकरच्या शब्दावर तुम्ही निवडून दिलंय. माझ्या कातड्याचे जोडे झाले तरी चालतील, पण तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही. उपकारातून कधी मोकळं होणार नाही. पर्सनल टीका टिप्पणी कुणाला, मी आज ज्या ठिकाणी गुलाला झाल्यानंतर मस्तीचं वागणं आपल्याला शोभणार नाही. तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुमचा स्वभाव सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला आमदारकीची संधी दिलेली आहे. या तालुक्यामध्ये या हरिभाऊ निंबाळकर असतील, मालोजीराजे असतील, कृष्णचंद्र गोयटे असतील, चिमनराव कदम असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, दीपकराव चव्हाण असतील आणि खासदार म्हणून मी असेल किंवा हिंदूराव नाईक निंबाळकर असेल, यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय. प्रत्येकाने आपापल्या भूमिका बजावल्यात. कुणी कमी जास्त काम केलं असेल, कुणी जास्त काम केलं असेल, कुणी काम केलं असेल. या सर्व लोकांच्या नावाला सुद्धा पट्ट्या लागणार नाही असं काम आणि असा आमदार आणि जनतेचा आमदार म्हणून आपल्याला यापुढे काम करायचं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी या ठिकाणी निर्णय घेतला. स्टेज त्या ठिकाणी लावलेलं आहे, पण आम्ही शिवरूप राजे, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जेव्हा फलटणच्या दोंबलकोडीचं पाणी हे नीरा देवगरचं पाणी दोंबलकोडीत येईल आणि नीरा देवगरचं पाणी पुढं सासवड सोडून पुढे जायला निघल, त्या दिवशी या ठिकाणी नामदार अजितदादा पवार यांना अव्वल सत्कार घ्यायचा. तोपर्यंत मी तर सगळ्यांना सांगितलंय, मी किती जणांनी हार आणले, मी हार नाही घेतले. जेव्हा फलटणचं पाणी मी आंध्रुडच्या पलीकडे काढीन तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हार आले. तोपर्यंत माझी विनंती की कोणी आम्हाला हार द्यायचा नाही, कोणी फेटा द्यायचा नाही. माझं कर्तव्य मला पार पाडण्याची संधी मला द्या. मला हार नको, मला फेटा नको, मला मुजरा नको, मला फटाकड्याची माळ नको, मला वाजवत स्वागत नको. मला हाय असं जमिनीवर राहून द्या. माझी कार्यकर्ता, तुम्हाला दुःख होईल तुम्ही बुके आणता. मी सगळ्याला जीव तोडून सांगतो, बुके आणू नका. तुम्ही वह्या आणा, गोरगरीब लोकांना त्या वह्याचा उपयोग होतो. म्हणून मी आज सांगतो, पुन्हा कुणी किती जवळ चालला तर 1 रुपयाचा सुद्धा हार मी स्वीकारणार नाही जोपर्यंत आंध्रोडला पाणी जात नाही. जोपर्यंत फलटण तालुक्याच्या टोकाला पाणी जात नाही तोपर्यंत हार स्वीकारणार नाही. हा रणजित नाईक निंबाळकरचा शब्द आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नेते मंडळी, दोन्ही आमचे तालुका अध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, नानाच्या आणि अमोलच्या बरोबर अनुप असेल किंवा अशोकरावच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम असेल, त्या टीमचंही मला मनापासून एका दिवसामध्ये घड्याळाला स्वीकारलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घड्याळाला खांद्यावर घेऊन घड्याळाचा आमदार या ठिकाणी केला. मी ही भूमिका स्वीकारली कारण तिजोरीच्या चाव्या ते अजितदादांकडे आणि अजितदादा जसं बोलतात तसं वागतात हे मी पर्सनली बघितले. ज्यावेळेस रेल्वेचा आपला प्रश्न होता, रेल्वेची अडचण होती, त्यावेळेस महाराष्ट्रातला आपण ज्यांना काय विरोध केला ते अजितदादा पवार माझ्या बरोबर होते. या ठिकाणी जेव्हा माझ्या व्यक्तिगत अडचण आणली त्यावेळेस अजितदादा पवार माझ्या बरोबर होते आणि मला या ठिकाणी श्रीमंत रामराजे, संजीवराजे, तुम्हालाही विनंती करायची, आम्ही काम या ठिकाणी काम करून दाखवणार आहे. मी शांत राहायचा अर्थ मी संत नाही, मी शांत बसायला संत नाही. माझ्या जर कार्यकर्त्याला धक्का लागला आणि कोणी दादागिरी केली पुढचं मी सांगत नाही, तुम्ही समजून जा. माझा तुम्हाला
आज प्रेमाचा निरोप आहे, हा तुमचा निरोप समारंभ मी प्रेमाचा घातलेला आहे. एक शब्द तुमच्या कुटुंबाबद्दल मला वाईट बोलायची इच्छा नाही, कारण तुमचं नाव सुद्धा मी सन्मानाने घेतोय. फक्त तुमच्या पोरं बाळ कार्यकर्ते त्यांना सांगा रणजित निंबाळकरनी खासदारकीचा पराभव पचवलाय आणि तुम्ही विधानसभेचा पराभव सुद्धा पचवा. आणि जर काय तुम्हाला देता आलं, रामराजे साहेब तुम्ही लोक विधानसभेमध्ये चांगलं काम केलंय. सचिन पाटलांना कधीही तुम्ही बोलवून घ्या, मी सांगतो. आणि तुम्हाला जर काय चांगलं देता आलं तर तुमच्याकडचं उत्तम ज्ञान, शत्रूची जिरवायची ज्ञान नको, पण तुमचं उत्तम ज्ञान काय असेल तर सचिन पाटलांना द्या. सचिन पाटील सगळ्यांना बरोबर घेऊन जा. तुम्हाला रामराजांनी जरी फलटण तालुक्याच्या विकासासाठी सल्ला दिला तर रामराजांचा सल्ला मागं पुढे घ्यायला बघू नका. शत्रूचा सल्ला आणि आपल्या राज्यासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या गावासाठी जर कोण सल्ला देत असेल तर त्याचा सल्ला स्वागतार्ह केला पाहिजे. सर्वांचा या ठिकाणी फेटा बांधून आदर करा. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की उद्या दीपक चव्हाणांचा तळगावमध्ये जाऊन त्यांचं 5 वर्ष 15 वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही जाऊन त्यांचा फेटा बांधून सत्कार करायचा. ही आपल्याला संस्कृती फलटणमध्ये आणायची आणि ही संस्कृतीची सुरुवात दीपक चव्हाणांना फेटा बांधायची सुरुवात सचिन पाटील या ठिकाणी उद्यापासून करतील मला खात्री आहे. कुणाला दुःख द्यायचं नाही, कुणाला वेदना होऊन द्यायचा नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. पोलीस प्रशासनाचं कामकाज चांगलं आहे. मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची, साहेब काही लोक राष्ट्रवादी तुतारीच्या नावावरची माणसं जी काय दादागिरी या ठिकाणी करत होती, दमदाटी करत होती, ते दमदाटी त्यांना विनम्र पद्धतीने सांगून मोडून काढा, नाहीतर तुमच्या पद्धतीने मोडून काढा. प्रशासनाला मला सांगायचंय, अधिकारी वर्गाला, प्रांत तहसीलदार सगळ्यांना मला सांगायचे की कितीतरी तुमचे तलाठी आणि ग्रामसेवक या ठिकाणी उघडमध्ये आमच्या विरोधात काम करत होते, त्यांना आता तुमचा निरोप द्या की जे झालं ते झालं. निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या 1.25 लाख लोकांनी सचिन पाटलांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. उद्यापासून सचिन पाटलांचा आदेश, सचिन पाटलांना सहकार्य करायची भूमिका घ्या. झालं गेलं गंगेला मिळालं. ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या ग्रामसेवकांनी, ज्या जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विरोधामध्ये काम केलंय त्याला मोठ्या मनाने सचिन पाटलांनी माफ करावं. या सर्व व्यासपीठावरच्या सर्वांनी माफ करावं ही मी त्यांना विनंती करणार आहे. ज्यांना कुणाला दुखलं असेल, ज्यांना त्रास झाला असेल, माझ्यामुळे त्रास झाला असेल, त्या सर्वांची मी या ठिकाणी माफी मागतोय. आणि तुम्ही जो विजय, ज्या ताकदीने विजय संपादन केलाय, तुमची लक्षात घ्या, एवढ्या शिक्षण संस्था, 3 कारखाने आणि माझ्या बरोबर असणारे माझ्या सगळ्या खुद्दार कार्यकर्ते, हा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. आणि या ठिकाणी सचिन पाटलांना सर्टिफिकेट आणण्याकरता आपण जाऊन द्यावं. आणि त्याला 2 मिनिटं पुढं 2 मिनिटं या पुढं बोलायचंय. आता फलटण तालुक्याच्या आमसभा लवकर बोलवून गावातील मागासवर्गीय वस्त्या, एसटी समाजाच्या वस्त्या, दलित समाजाच्या वस्त्या तर सगळ्या दुरुस्त करायचं काम आपल्याला करायचंय. जे मागं राहिले, ज्यांना मागं असलेलं म्हटलं जातं त्याला पुढे घ्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि मागं राहिलेल्या माणसाला सगळ्यांना पुढे घ्यायचं आपल्याला काम करायचंय. मुलीबाळींना शाळेत जाता यावं, त्याच्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व आपल्याला करायचे आहेत. गोरगरिबांना हेलपाटे मारायला लावणं म्हणजे राजकारण नव्हे. आणि गोरगरिबांचे हेलपाटे लागू नयेत. पालन रस्त्याचे प्रश्न असतील, लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचा सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करू. मी तुम्हाला या ठिकाणी तुमचे आभार मी मला मानायचे नाहीत. त्यातल्या कुठल्याही आभारांचं मला तुमच्या पुन्हा तरुणांना मुक्त व्हायचं नाही. आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मला मानायचे नाही, कारण मला तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्येच कायमस्वरूपी राहायचे आणि तुमच्या उपकारामध्ये राहायचे. फक्त आज माझी विनंती आहे, कुणी नशा करायची नाही, कुणी दारू प्यायची नाही. आणि जर माझ्या कानावर तसं आलं तर मी मगाशीच सांगितले की त्याला कायमस्वरूपी दरवाजा बंद मी करणार आहे. जो चुकीचा वागेल, लोकांना चुकीचा त्रास देईल, विरोधकाच्या दारात जाऊन त्रास देईल, त्याला माफ करणार नाही ही मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि आपण याच ठिकाणी आज सभा होणार होती. विचार करून ठरवले की जोपर्यंत दोंबलकोडीचं पाणी ज्या दिवशी, नीरा देवगडचं पाणी ज्या दिवशी दोंबलकोडी देईल
त्याच दिवशी गजानन चौकामध्ये या ठिकाणी सभा करू आणि आज सर्वांना मी या ठिकाणी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपली ही सभा आपण या ठिकाणी विसर्जित करू. विजय तुमचा झालेला आहे आणि जो विजय तुमचा झालेला आहे हा 30 वर्षाची सत्ता मोडून काढलेला विजय तुमचा आहे. तुम्ही तुमचा विजय पटवा आणि कुठल्याही चुकीच्या घोषणा आपल्याला द्यायच्या नाहीत की मी नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे मी आपल्याला आभार मानतो. सभा संपली आणि जाहीर करतो. जय हिंद जय भारत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.